या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवाईला अधिक गती मिळाल्याचं दिसून येत आहे. राज्यभरात प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, मावा व भेसळयुक्त पदार्थांविरोधात कठोर मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी अधिक सक्रिय झाले. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासन विभागानं धडक कारवाईंची मालिका सुरू केली. अकलूज येथील ही कारवाई त्याचंच उदाहरण मानली जाते. या वाढत्या कारवायांमुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली. सर्वसामान्य नागरिकांकडून मात्र या मोहिमेचं स्वागत केलं जातंय. अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयानं अकलूज इथं प्रतिबंधित मावा विक्री व निर्मितीवर मोठी कारवाई करत 1,91,000 रुपयांचा मावा साठा जप्त केला. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी डॉक्टर मंगेश लवटे यांनी सोमवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अकलूज येथील जुन्या पोलीस स्टेशन समोरील गांधी चौकातील बाबा पान शॉप येथे छापा टाकला. या कारवाई दरम्यान 2 गाड्यांमध्ये सुरू असलेला प्रतिबंधित मावा साठा आढळून आला. कारवाईत 1.91 लाख रुपये किमतींचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा तसेच मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 इलेक्ट्रिक मशीन जप्त करण्यात आल्या. संबंधित दोन्ही दुकान गाळे प्रशासनानं सील केले. या प्रकरणी दुकान मालक हर्षद शिवाजी होनप वय 33 राहणार अकलूज आणि सोनू उर्फ तानाजी शिवाजी भोसले वय 30 राहणार अकलूज तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अन्न व औषध प्रशासनानं अन्न व्यावसायिकांना अधिकृत परवाना घेऊनच व्यवसाय करण्याचं आवाहन केलंय. तसंच गुटखा, मावा, पान मसाला, सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची विक्री न करण्याचा दक्षता घेण्याचे निर्देश दिले. सुरक्षित व निर्भेळ अन्न पदार्थांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानकी कायदा 2006 मधील सर्व तरतुदींचं पालन करण्याचं आवाहन सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी डॉक्टर मंगेश लवटे यांनी केलंय. नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्न पदार्थांबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी fda.solapur@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाने केलं. श्री विजय शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल जुने विडी घरकुल विभागात प्रथमच सीबीएसई पॅटर्न शिक्षणाची गंगा सोलापुरात आणणाऱ्या आणि अनेकांना देश विदेशात उच्च पदापर्यंत पोहोचवणारी शिक्षण संस्था मार्कंडेय विद्यालय व मार्कंडेय हायस्कूल. याच शिक्षण संस्थेच्या अंतर्गत घरकुल येथील सर्वसामान्यांच्या पाल्यांना आता सीबीएसई पॅटर्नद्वारे शिक्षण, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पुढील शिक्षणासाठी अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग, प्रशस्त पटांगण, नवनवीन खेळांचं साहित्य, प्रशस्त वर्ग खोल्या याशिवाय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. Dear parents, with an immense pleasure, I welcome you to Butterfly Garden Montessori School. I, Principal of Butterfly Garden Montessori School, Mrs. Vijayalakshmi Kaushik, with my preschool experience, I am committed to nurture each and every child. Our focus is not only to provide a strong academic, but also to find a good environment for your child. We provide activity-based learning to your kid so that he imbibes a bright future for himself. Let us all together help your child to grow with confidence and have a better future for tomorrow. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79 9665 36 39 32. आमचा पत्ता श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, एच ग्रुप, जुनी तेलगू शाळा, पिंडीपोल हॉस्पिटलच्या समोरील बोळा, जुना विडी घरकुल, सोलापूर.